हॅलो नमस्कार सगळ्यांना. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. वाशिष्ठी डेअरी मिल्क प्रशांत जाधव सरांनी आयोजित केलेला कृषी आणि पशु मेळावा. तर या मेळाव्यात आपण आज आलो आहोत. तर आपण पाहूया हा एंट्रन्स. खूप असं छानसा एंट्रन्स तुम्ही पाहिलात तर अगदी मन मोहून जाल. तर हा खूप असं छानसा असं डेकोरेट केलेलं आहे पहा. आणि यापुढे मी तुम्हाला आतमध्ये दाखवेन की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या अगोदरचं जे आपल्या अगोदरचे म्हणजे आपण आत्ताच्या कल्चरमध्ये जे राहतो तर त्याच्या अगोदरच्या दुनियेत काय होतं म्हणजे अगोदरच्या आपल्या जन्मा अगोदर तर ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल या मेळाव्यामध्ये. एकदम छान असं हे असं क्यूटसी गाय आणि तिचं वासरू पाहून खूप आनंद. आणि मी अँड माय फॅमिली मी आणि माझी फॅमिली आम्ही सर्वजण आलो होतो. तर तुम्हाला दाखवू शकतो मी आत्ता आतमध्ये गेल्यावरती. हे सगळं असं झाडांनी केलेलं आहे पूर्ण रिअल प्लांट आहेत ते प्लांट्स. आणि हे असे आपले कृषी मेळाव्यामध्ये म्हणजेच आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यांचे जे शेती करतात ते त्याचे असे स्टॉल्स लावले होते. आणि इलेक्ट्रिकल हे बाईक्स म्हणजे ज्यांचे उद्योग आहेत जे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांनीही आपले स्टॉल्स लावले होते. इलेक्ट्रिक बाईक वगैरे हातकाम जे हाताने जे विणलेले असतात बाकीचे वस्तू हँडमेड म्हणतो आपण त्याला. आणि हे पाहू शकता लोहार घर म्हणजे ते त्यावेळेस पहिले आपले ते हे पाहू शकता म्हणजे कोयती वगैरे ते काम करण्याची वस्तू असायचे. तर ते असे कशा पद्धतीने असे हाताने कसे करायचे लोहार. आणि हे मडकी वगैरे तयार करणे असं सर्व विविध प्रकारचे असे होते ते तिथे केलेले पूर्ण असे तुम्ही म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. हा गोठा म्हणजे गावच्या ठिकाणी याला काही ठिकाणी गोठा म्हणतात काही ठिकाणी वाडा म्हणतात. आणि पहिल्या वेळेस कसं असायचे गवतांनी वगैरे असे पूर्ण असे तयार केलेले. आता कौलारू वगैरे असतात. आणि हे गाई वगैरे ते आणले होते. गाई वासरं शेळ्या कोंबड्या ससे वगैरे असे प्रत्येकाचे जे जे करतात त्या पद्धतीचे असे स्टॉल्स होते. असं एकदम छान असा बकरी बोकड असे होते तिथे. ठीक आहे, आपण फक्त काय खायसाठीच बघतो की आपल्याला खायला भेटतं असं नाही तर एक उद्योग म्हणून ते आणले होते तिथे. आणि हे कॅमल उंट होता तिथे मस्त उंट सवारी वगैरे होतं तिथे मस्त. माझी मम्मी होत्या दोघी आणि माझी भाची माझी बहीण उंटावर बसती आता सवारी करायला. आणि भाचा बसली उंटावरती. उंट काय उठायला मागे ना ती बसली उंटावरती. तर बघूया उंट काय करतोय. उंट झेपलं बुवा उंटाला वजन. चला बुवा तिघं आहेत ना म्हणून म्हणलो नाही तर तिला वाटेल मलाच म्हणला म्हणून चालली आहे बुवा सवारी. आता मी बोलतोय नंतर मग माझी काही खैर नाही. तर आता ती उंटावर गेली. उंटावर मस्त एक राऊंड मारला. काही समथिंग काय 100-150 रुपये राऊंड होता. तो आम्ही मस्तपैकी उंटावर तिने राऊंड मारला. ती पण हॅप्पी भाचा पण हॅप्पी. मग आता उंटावरून उतरली खाली. आता उतरते उंटाची सवारी कसं पूर्ण 1-2 राऊंड मारले त्याने. आता झालं बुवा उंट पण थकला बुवा दमलो बोलला उंट. तर उतरली उंटावरून खाली. अशा पद्धतीने मग तिथून आम्ही कसा राऊंड मारला. तिथून मग आमची सवारी आता पुढे निघालो. यापेक्षाही तुम्हाला इंटरेस्टिंग आणि एकदम भारी असं दाखवतो. इथे आपले मर्दानी खेळ आणि आपले झाशीची राणी वगैरे ज्या पद्धतीने लढायचे शूरवीर होत्या त्या पद्धतीने आपल्या आत्ताच्या मुली कशा आपले कौशल्य दाखवतात ते पद्धतीचे असे होते. मैदानी खेळ असं त्याने दाखवले. त्यानंतर अशा पद्धतीनं सगळं असे बैलगाडी वगैरे असं सर्व वगैरे ठेवले ते असं पूर्ण राऊंड असं बैल वगैरे आणले होते. हा एक म्हणजे जुन्या पद्धतीचं जे घर असतं कशा पद्धतीने होते जुन्या पद्धतीचे घरं म्हणजे इवन मातीचीच घरं होती पण कशी एकदम अट्रॅक्टिव्ह आणि म्हणजे ज्या पद्धतीचे होते पहिले तसं आत्ता सहसा बघायला नाही मिळत अशी मातीची घरं. म्हणजे इथं जे मातीचं घर तयार केलेलं म्हणजे पहिलं असे मापं म्हणतात त्यांना ते त्या पद्धतीने असे घरं केलेले जुनं कौलारू घर होते. मी तुम्हाला हे घर आतून दाखवतो कशा पद्धतीचं देवघर वगैरे आणि ते विहीर वगैरे त्या पद्धतीचं मला दाखवतात आतमध्ये. हा इथून आपला एंट्रन्स. इथून आपण एंट्री केली आतमध्ये. एकदम छान असं घर एकदम भारी एकदम मस्तच म्हणजे आतमध्ये गेल्यावरती असं वाटलं की पहिल्या काळात म्हणजे आपली पहिल्या घरी गेलो. आता कशी आपल्या प्लास्टरची घरं जांभ्याची वगैरे घरं असतात म्हणजे प्लास्टर पत्रा
नवीन टाईपची. पण हे जुन्या घरामध्ये गेलं खूप असं भारी वाटलं. म्हणजे खरोखर असं आपलं कोणाच्या तरी घरी गेलो आपण, म्हणजे आपल्या घरी गेलो असं वाटलं. असं आपल्या इथे एंट्री झाली. आपली इथे एंट्री झाल्यानंतर मग पल्लवी गेली तिकडून, त्या साईड एका एंट्रीतून आम्ही इकडून गेलो. पहिले असे ते ट्रान्झिस्टर म्हणजे असे रेडिओज वगैरे होते, ते सर्व असे तिथे ठेवलेले पद्धतशीर. म्हणजे असं वाटलं की कोणाच्या घरी असं जातो लग्नाला वगैरे गेल्यावर असं पाहायला मिळतं, अशा पद्धतीचं होतं. इथे एक साईडला असं देवघर होतं. मग या देवघरातून आम्ही बाहेर पडून असे निघालो. तरी काका इथे बसले होते. जुन्या घराची जुनी पहिली भांडी होती तांब्याची वगैरे, त्या पद्धतीची भांडी वगैरे तिथे ठेवली होती. त्यानंतर अशी इथे माळा म्हणतात त्याला, अशी शिडी होती, स्टेप्स, लाकडी स्टेप्स, वरती असं माळा वगैरे आहे. असं माळा वगैरे होता पूर्ण, असं म्हणजे जुन्या पद्धतीचंच घर असं पूर्ण. आणि इथे असं सर्व पद्धतीने असं पाहू शकतो. हे असं बंबा ठेवला इकडे, असं पाणी तापवण्याचं. हा आपला दादा भेटला आपल्याला. तिथून मग आम्ही पुढे गेलो. मग घराची मागची बाजू आहे. मग इथे मागच्या बाजूला असं विहीर होती. असं विहीर आहे मस्तपैकी आहे. असं पाणी वगैरे काढायला तिथे. आता आपला हा दादा आहे, आपला दादा पाणी काढून दाखवेल बघा. तर येईल तो दादा. मम्मी वगैरे आला दादा. त्याने मस्तपैकी पाणी काढून दाखवलं आणि विहिरीतून. त्यानंतर नंतर माझ्या घराचं पूर्ण तुम्हाला असं हा बाहेर असं पेटारा वगैरे असतो. म्हणजे पहिले पेट्या वगैरे असायच्या, मोठ्या लाकडी पेट्या, त्या पद्धतीची ती लाकडी पेटी. आणि तेच आपलं थोडंसं पुढे आहे ना वृंदावनसुद्धा आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि हा वाड्याचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे आपलं वृंदावन, मस्त तुळशी वृंदावनाचा हा पूर्ण वाडा, म्हणजे पूर्ण आहे घराचा व्ह्यू. त्यानंतर मग हा एक्झिट डोर होता. मग इथून आम्ही सगळं झालं पाहून आलो. आम्हाला पण ड्युटीला जायचं, मम्मीला पण ड्युटीला जायचं होतं. मग आम्ही इथून